श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे का? जर नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अन्नपूर्णा मातेबद्दल अशी सुंदर माहिती सांगणार आहे जी अनेकांना माहिती नसते. आज आपण जाणून घेणार आहोत की देवघरात तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती का ठेवतात, यामुळे घरात काय होते, जर मूर्ती नसेल तर काय करावे, तांदूळ कधी बदलवायचे, कोणता मंत्र म्हणायचा, कोणता नैवेद्य दाखवायचा आणि शेवटी आपण अन्नपूर्णा मातेची अतिशय सुंदर कथा देखील जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मात अन्न हेच पूर्ण ब्रह्म असे म्हटले जाते. म्हणजे आपण जे अन्न खातो ते फक्त अन्न नाही तर देवाचा प्रसाद आहे. म्हणून आपल्या घरातील मोठी माणसे नेहमी सांगतात, अन्न कधीही वाया घालवू नका. ताटात वाढलेले अन्न पूर्ण खा. तांदळाचा एक दाणाही पायाखाली येऊ देऊ नका. कारण धार्मिक श्रद्धेनुसार प्रत्येक तांदळाच्या दाण्यात अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो. म्हणूनच अनेक घरांमध्ये देवघरात एका स्वच्छ वाटेत तांदूळ भरून त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली जाते. अन्नपूर्णा माता म्हणजे अन्न, बरकत आणि समाधान देणारी माता. धार्मिक श्रद्धेनुसार ज्या घरात अन्नपूर्णा मातेची भक्तिभावाने पूजा केली जाते, त्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही. घरात सुख शांती राहते. स्वयंपाकघर भरलेलं राहते. अन्नाचा अपमान होत नाही. घरातील सदस्यामध्ये प्रेम वाढते, आपुलकी वाढते आणि घरात नेहमी समाधान राहते, अशी श्रद्धा आहे. अनेक जण विचारतात, आमच्या घरी अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही, मग काय करायचे? तर शक्य असेल तर अन्नपूर्णा मातेची एक छोटी मूर्ती नक्की घरी आणा. ती सोन्याची किंवा चांदीचीच असावी असे नाही. पितळ, माती किंवा संगमरवरी मूर्तीही चालतो. पितळची मूर्ती खूप उत्तम असते. जर सध्या मूर्ती आणणे शक्य नसेल तर अन्नपूर्णा मातेचा फोटो ठेवू शकता, पूजा करू शकता. कारण देवाला वस्तू नाही तर भक्ती आणि श्रद्धा महत्वाची असते. आणि आणि मूर्ती आणल्यानंतर एका स्वच्छ वाटीत तांदूळ भरावेत आणि त्या तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी. रोज पूजा करताना हळद, कुंकू, फुले अर्पण करावीत. दिवा लावावा आणि मनापासून प्रार्थना करावी. आणि रोज देवधूतांना मूर्ती सुद्धा स्वच्छ करायची आहे. काही दिवसामध्ये अभिषेक सुद्धा घालायचा आहे. अनेक जण विचारतात, हे तांदूळ कधी बदलवायचे? धार्मिक श्रद्धेनुसार गुरुवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा अमावस्येला हे तांदूळ बदलवणे शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या घराच्या परंपरेनुसार यापैकी कोणताही दिवस निवडू शकता. जुने तांदूळ कधीही कचऱ्यात टाकू नका. ते शिजवून खाऊ शकता किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता. कारण अन्नाचा अपमान करणे योग्य मानले जात नाही. आता जाणून घेऊया अन्नपूर्णा मातेचा सोपा मंत्र. ओम श्री अन्नपूर्णाय नमः. ओम श्री अन्नपूर्णाय नमः. हा मंत्र रोज 11 किंवा 21 वेळा म्हटला तरी चालतो. तसेच हा प्रसिद्ध मंत्रही म्हणू शकता. ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ्य भिक्षा देहीच पार्वती. आता प्रश्न येतो की अन्नपूर्णा मातेला कोणता नैवेद्य दाखवावा? धार्मिक श्रद्धेनुसार अन्नपूर्णा मातेला घरचे सात्विक अन्न प्रिय आहे. तुम्ही साधा भात, वरण भात, तूप भात, खीर, शिरा, पुरणपोळी, दूध, फळे किंवा गुळ तूप यापैकी कोणताही नैवेद्य अर्पण करू शकता. पूजा झाल्यावर तो प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा. सर्वांना थोडा थोडा द्यावा. आता आपण जाणून घेऊया अन्नपूर्णा मातेची सुंदर कथा. धार्मिक कथेनुसार एकदा भगवान शिव माता पार्वतींना म्हणाले, हे जग माया आहे आणि अन्नालाही फारसे महत्व नाही. हे ऐकून माता पार्वतींनी संपूर्ण जगातून अन्न अदृश्य केले. काही दिवसातच पृथ्वीवर अन्नाचा मोठा दुष्काळ पडला. लोक, देव, ऋषी, प्राणी, पक्षी सर्वजण उपाशी राहू लागले. तेव्हा भगवान शिवांनी
तेव्हा भगवान शिवांना समजले की अन्नाशिवाय जीवन शक्य नाही. त्यानंतर माता पार्वती काशीमध्ये अन्नपूर्णा देवीच्या रूपात प्रकट झाल्या. त्यांच्या हातात अन्नाचे भरलेले पात्र होते. त्यांनी सर्वांना अन्नदान सुरू केले. भगवान शिव स्वतः त्यांच्या समोर भिक्षापात्र घेऊन उभे राहिले. माता अन्नपूर्णांनी त्यांना अन्न दिले. तेव्हा भगवान शिव म्हणाले, अन्न हेच पूर्ण ब्रह्म आहे. अन्नाशिवाय जीवन नाही. तेव्हापासून माता पार्वतीचे अन्नपूर्णा देवी म्हणून पूजन सुरू झाले. या कथेमध्ये या कथेचा सर्वात मोठा संदेश काय आहे? अन्न कधीही वाया घालवू नका. ताटात वाढलेले अन्न पूर्ण खा. शक्य असेल तेव्हा गरजूंना अन्नदान करा. कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो, त्या घरावर अन्नपूर्णा मातेची कृपा कायम राहतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. चला शेवटी अन्नपूर्णा मातेची मनापासून प्रार्थना करूया. हे अन्नपूर्णा माते, आमच्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता पडू देऊ नका. आमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि बरकत कायम राहू दे. आमच्या हातून कधीही अन्नाचा अपमान होऊ देऊ नको. प्रत्येक घासाबद्दल कृतज्ञता राहण्याची बुद्धी आम्हाला दे. तुझी कृपा आमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहू दे. अशी रोज आपण पूजा करताना अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करावा आणि वरील सांगितलेला सोपा मंत्र ओम श्री अन्नपूर्णाय नमः हा मंत्र रोज 11 वेळा तरी म्हटला तरी खूप चांगले. आणि आपल्या घरी जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर मूर्ती आणेपर्यंत एक सुपारी घेऊन ती सुद्धा तांदळामध्ये ठेवावी आणि अन्नपूर्णा मातेचे स्मरण करून तिचे पूजन रोज करावे. या पद्धतीनं आपण अन्नपूर्णा मातेची रोज साधी सेवा केली तरी अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये कधीही अन्नाची कमी पडू देणार नाही. कारण शेवटी म्हणजे आपली श्रद्धा महत्वाची असते. अशा प्रकारे आपण रोज अन्नपूर्णा मातेची सेवा करावी. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. कारण आपल्या चॅनलवरती असेच धार्मिक व्हिडिओ येत असतात. त्याची माहिती तुम्हाला लवकरच मिळणार. त्यासाठी या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री अन्नपूर्णा माते लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.